या सरपंचाच्या माध्यमातून या ठिकाणी दर्शवलं जाते की मॅच ऑन केली जाते. गोलंदाजी ट्रॅकवर पहिलं षटक हाताळण्याकरता अर्थातच बाळा पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. पंचाच्या उजवीकडून मात्र गोलंदाजी हाताळली जाईल. एका बाजूला आपण पाहू शकाल, एका बाजूला डावखुरा फलंदाज सुजू नॉन स्ट्राईक हँडला. यावेळेला स्लॉक सीट, यावेळेला पहिला चेंडू दन 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 करत जाईल चौकारा करता. पहिल्याच चेंडूवर मोठा फटका येतोय, चौकार. कमॉन डीजे. यावेळेला स्लॉक सीट, यावेळेला पहिला चेंडू दन 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 करत जाईल. टँकेडेचे पहिल्या चेंडूवर बाळाचा भव्य स्वागत. पहिला चेंडू जसा रीतीचा आला त्याला मात्र कन्वर्ट केलं स्लॉफ शीट. मात्र या ठिकाणी आपण पाहिलं चौकारा करता मात्र चेंडूला पाठवून दिलं 4 धावा करता. यावेळेला पुन्हा त्याच दिशेने खेळून काढला जातो. प्रोटेक्शन आहे, तत्पूर्वी फील्ड करेल. 1 धावा अंकित केली जाईल. एका धावाने स्कोर कार्डचा जर विचार केला 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. 2 चेंडूच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला 5 स्कोर कार्डवर लागले जातात. अगदी जर बघायला गेला तर फुलर लेनचा चेंडू होता, पूर्णपणे समाचार मात्र घेण्याचा मात्र मंचाव होता, परंतु बॅट आणि बॉल मधला चांगलासा संपर्क झाला नाही आणि त्याच कारणामुळे 1 धावा अंकित केली जाईल. यावेळेला फुल टॉस आता थांबणार नाही. चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावा करता येतोय षटकार. कम ऑन. यस यस या ठिकाणी यावेळेला 1 आणि लगेच चटकन मात्र 2 पंचाच्या माध्यमातून दर्शवला जाते की हा वाईट घोषित केला जाते. 1+2 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. अगदी जर बघायला गेलं तर वेगाने धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. एका बाजूला प्रशांतला आपण पाहतोय चांगल्या रीतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला फुल टॉस, चेंडू थांबणार नाही, निघून जाईल. 1 बाउन्स. चौकारा करता येतोय दमचेदार चौकार. यस या ठिकाणी डीजे मास्टर देखील आपण पाहू शकाल. चैतन्य अगदी जशा चौकार जात आहेत तसं मात्र सॉन्ग मात्र सुमधीर संगीताने मात्र या ठिकाणी मनोरंजन केलं जाते. यावेळेला चांगला चेंडू आहे. अगदी जर बघायला गेलं तर योग्य अचूक टप्पा आणि बेदक मारा, स्विंग अँड मिस. फलंदाजाला जकडून ठेवणं गरजेचं आहे आणि तशा रीतीचा मात्र चेंडू यावेळेला मात्र रिलीज केला जातोय. यावेळेला पुन्हा त्या लेगच्या दिशेने मात्र डीप कव्हर लेगला मात्र यावेळेला चेंडू ट्रॅव्हल होईल, निघून जाईल. चौकारा करता धावफलक 4 ने पुढे. टंगडेचे याचं पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहिलं. 21 धावा तब्बल खर्च केल्या जातात. पहिलं षटक हाताळण्याकरता बाळा सज्ज होता, परंतु जर बघायला गेलं तर मोठ्या धावा या ठिकाणी खर्च केल्या जात आहेत. वारंवार जर बघायला गेलं तर फुलटॉस चेंडू मात्र भरपूर हाताळले. कुठे ना कुठेतरी जर बघायला गेलं तर दडपण बनवणं गरजेचं असेल, कारण पहिल्या षटकामध्ये जर बघायला गेलं तर मोठ्या धावा खर्च केल्या जात आहेत. तेच म्हणजे चिक्षित 11 संघाकडून. चक्षित 11 या ठिकाणी आपण पाहिलात पहिला चेंडू अगदी वेगावर स्वार सुरेखरित्या मात्र यावेळेला चेंडू कमबॅक करण्याची संधी आपण या ठिकाणी पाहिलंय. यावेळेला चक्षित काय कमालीची गोलंदाजी करतोय, अगदी वेगावर स्वार. आता मात्र जर बघायला गेलं तर शांत ठेवलंय या फलंदाजाला. डावकरा फलंदाज आहे. पहिल्या षटकामध्ये जर बघायला गेलं तर बोलबाला या
फलंदाजाचा होता. पहिल्याच चेंडूवर चौकार मारला होता, परंतु आता मात्र जर बघायला गेलं तर शांत आहे अजूनही. यावेळेला काय कमालीचा चेंडू, स्विंग अँड मिस, टप्पा पडला जातो अगदी वेगावर स्वार. जसं बघायला गेलं तर धष्टपुष्ट यष्टीचा असा हा खेळाडू मात्र ज्या वेळेला गोलंदाजी ट्रॅकवर आला, पंचाच्या उजवीकडून मात्र यावेळेला गोलंदाजी हाताळली जाते. आणि त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर ॲक्युरेट अचूक टप्पा आणि बेधक मारा यावेळेला गोलंदाजीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहू शकाल. चांगल्या रीतीचा खेळ. यावेळेला बॅटीच्या रेंजमध्ये चेंडू आहे, नील आहे, नीलच्या मस्तकावर दस्तक, मात्र चेंडू निघून जाईल. वन बाउन्स, चौकार. कम ऑन डीजे. यावेळेला अगदी खोलवर पद्धतीचा चेंडू, त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे, फील्ड करेल तत्पूर्वी एक धावा अंकित केली जाईल. पाच चेंडूचा खेळ झालेला. 5 चेंडूच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 26 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. अगदी चांगल्या रीतीचा खेळ दोन्ही संघाकडून मात्र पाहू शकाल. पहिलीच जर बघायला गेलं तर कुठे ना कुठेतरी बोलबाला फलंदाजाचा होता, परंतु त्यानंतर जर बघायला गेलं दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज अक्षरशः हवी आहे. गोलंदाजाने कमाल केलाय, सुरेख. मात्र यावेळेला ॲक्युरेट मात्र चेंडू हाताळले. दुसरं षटक संपते. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 26 स्कोर कार्डवर लागले जाते. तत्पूर्वी आपण संधी देऊया डिस्क जॉकीला. कम ऑन डीजे. टँगडेजे. यस, 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या अखेरीस स्कोर कार्डचा जर विचार केला तर तब्बल 26 स्कोर कार्डवर लागले जातात. अगदी जर बघायला गेलं तर चांगल्या रीतीचा खेळ दोन्ही संघाकडून आपण पाहू शकाल. एका बाजूला विशाल वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला शिक्षित 11. यावेळेला अक्रॉस द बॅट खेळून काढला जातोय. फील्ड प्लॅन त्या ठिकाणी तैनात आहे. 1 धावा, तत्पूर्वी 2 धावा सहजरित्या मात्र पूर्ण केले जातील. यस, दुसरा षटक हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल लोचन. आणि यावेळेला पहिला चेंडू जर बघायला गेला तर मोठ्या हिटच्या मात्र शोधामध्ये जरूर होता, परंतु बॅट आणि बॉल मधला तेवढाच चांगलाचा संपर्क होत नाही. वारंवार मोठ्या हिटच्या शोधामध्ये आहेत. यावेळेला प्रॉपर टायमिंग झालाय. बॅट आणि बॉल मधला चांगला कनेक्ट मात्र या ठिकाणी आपण पाहिलं आणि चेंडूला फेकून दिला जातोय आउट ऑफ द पार्क. 6 धावा करता षटकार. कमॉन डीजे. आता जर बघायला गेला तर लोचनवर मात्र प्रेशर बनलं जात आहे. पहिला चेंडू जर बघायला गेला तर 2 धावा, त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर षटकार. अजूनही येणारे चेंडू असतील ते म्हणजे 4. समोर जर बघायला गेलं तर अगदी हार्ड हिटर. यावेळेला बॅक टू बॅक नील आहे. नीलच्या मस्तकावर दस्तक, चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. येतोय दमजेदार षटकार. कम ऑन डीजे. टँकेडेचे अगदी जसं म्हटलं जातं क्रिकेटच्या मैदानावर तुम्हाला जर तरला थारा नाही, जसं म्हटलं जाते पकडा कॅच जिंका मॅच, सोडाल कॅच तर हराल मॅच. आणि तशाच रीतीचा खेळ मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये वारंवार मात्र दिसून येतोय. जसं म्हटलं जातं क्रिकेटच्या पटलावर जर तरला थारा नाही आणि कुठे ना कुठेतरी म्हटलं जाते क्रिकेट जर खेळायचं असेल तर तुम्हाला आत्मविश्वास, कॉन्फिडन्स आणि प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. ती प्रॅक्टिस कुठेतरी कमी आहे असं मात्र मैदानाच्या आतमध्ये जरूर दिसून येते. यावेळेला चांगला चेंडू आहे. यावेळेला जर बघायला गेला डाऊन द ग्राउंड खेळून काढला जातोय. नील आहे. यावेळेला फील्ड प्लॅन करेल. तत्पूर्वी 2 धावा सहजरित्या पूर्ण केले जाईल. 2च्या मदतीने स्कोर कार्डचा विचार जर केला तर 42 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आता जर बघायला गेलं तर 5 चेंडूचा खेळ झालेला. उर्वरित शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातला. लोचनने जर बघायला गेला षटकार केला, त्यानंतर जर बघायला गेलं तर चांगल्या रीतीचा कमबॅक मात्र जरूर केलाय. अगदी जर बघायला गेलं तर ॲक्युरेट चेंडू मात्र हाताळला जातोय. डावखुरा फलंदाज आहे. यावेळेला कव्हर रिजन मध्ये खेळून काढलं जातं. डीप कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. त्या ठिकाणी फील्ड प्लॅन आहे.
1 आणि 2 परिपूर्ण केली जाईल. 2च्या मदतीने स्कोर कार्डचा विचार केला तर 44 लागल्या जातात. 3 षटक संपले. 3 षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 44. कम ऑन डीजे. यस स्कोर कार्डचा विचार केला 3 षटकाच्या अखेरीस 44 स्कोर कार्डवर लागले जातात. प्रीमियर लीगचा फॉर्मॅट आणि संडेच्या दिवसामध्ये लीग फॉर्मॅटच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र मॅच आयोजित केले जाते. पर्व जर बघायला गेलं तर तिसरं आणि तिसऱ्या पर्वामध्ये कोण मात्र बाजी मारेल या येत्या काळामध्ये मात्र संध्याकाळच्या दिवसामध्ये मात्र कळलं जाईल. हा मात्र प्रश्नचिन्ह आहे आणि येत्या काळात त्या प्रश्नचिन्हाचं उत्तर मात्र संध्याकाळ मात्र दिलं जाईल. अगदी जर बघायला गेला तर 3 षटकांचा खेळ झालाय. काय क्रिकेटचा खेळ मात्र विशाल वॉरियर्स संघाकडून बघायला भेटलं. अगदी जर बघायला गेलं तर प्रेझेन्स ऑफ माइंडने मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडू खेळत आहेत. अगदी जर बघायला गेलं सलामीचे बॅटर्स आहेत आणि सलामीच्या बॅटरच्या माध्यमातून जो मात्र या ठिकाणी स्कोर त्यांनी म्हटलं होतं की 50च्या अबो आम्ही नक्कीच जाऊ आणि ते मात्र या ठिकाणी साध्य करत असताना या ठिकाणी आपण दोन्ही खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आता गोलंदाज प्रशांत या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवर मात्र सज्ज झालाय. यावेळेला चेंडू बराच काळ हवेमध्ये बाळा आहे त्या ठिकाणी चुकीला माफी नाही. अगदी जर बघायला गेला तर जसं म्हटलं जातं टेकन बाय कॅच अँड विन द मॅच, परंतु तसं काही घडत नाही. पहिले जर बघायला गेलं तर नीलने कॅच सोडला, त्याच्यानंतर बाळा देखील तीच चुकी करतोय. अगदी जर बघायला गेलं तर याचे परिणाम मात्र भोगावे लागतील याच्यामध्ये नो डाऊट्स. कारण तुम्ही अशा प्रकारे जर खेळाडूंना मात्र संधी देणार तर ते मात्र कुठे ना कुठेतरी संधीचं मात्र फायदा मात्र या ठिकाणी प्रशांतच्या माध्यमातून नक्कीच केला जाईल. यावेळेला चांगला चेंडू आहे. अगदी जर बघायला गेला बॅटीची एज लागली जाते. गडी बाद प्रशांत किनी बॅक टू द डगआउट्स. कम ऑन डीजे. प्रशांतच्या माध्यमातून नक्कीच केलं जाईल. टंगडेचे नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला चेंडू जर बघायला गेला तर कुठे ना कुठेतरी खराब रित्याचं मात्र क्षेत्ररक्षण जरूर बघायला भेटलं. जसं म्हटलं जाते बुरट्याला काठीचा आधार, तसं गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाचा आधार मात्र आता जरूर भेटलाय. आणि नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. सचिन वडे दाखल झालाय 1 डाऊनच्या रूपामध्ये. स्कोर कार्डचा विचार केला तर 46 स्कोर कार्डवर लागले जातात. अगदी चांगल्या धाबा स्कोर कार्डवर बनवल्या जातात. यावेळेला पहिलाच पंचाचा बोट आकाशाकडे. क्लीन एलबी सचिन वडे बॅक टू डगआउट. जसे मैदानाच्या आतमध्ये गेले तसे मात्र तंबूच्या आसऱ्याला परतत असताना शून्यावर आणि बाद. कम ऑन डीजे. टंकेडेचे अगदी नाखुश असतील. निराश हताश मनाने मात्र तंबूच्या आसऱ्याला परतत असताना सचिन वडे अगदी जर बघायला गेलं तर शून्यावर मात्र परतले. आशा आकांक्षा असतील परंतु अचूक रत्याचा ब्लॉक होलचा मारा मात्र या ठिकाणी आपण पाहिला. प्रशांतच्या माध्यमातून काय कमालीचा चेंडू रिलीज केला. यावेळेला देखील तसाच खोलवर पद्धतीचा चेंडू डाऊन द ग्राउंड खेळून काढला जातोय. डीप लॉंग ऑन रिझन मध्ये त्या ठिकाणी फील्ड करेल. नवीन बॅटर्स आपण या ठिकाणी पाहू शकाल. पंकज यस या ठिकाणी प्रत्येक खेळाडूंना प्रेक्षकांना विनंती असेल ज्या गाड्या पार्क केलेल्या आहेत रस्त्यावर त्यांनी जे पार्किंग झोन आहे त्या ठिकाणी मात्र गाड्या पार्किंग करायची विनंती असेल. आयोजकाकडून मात्र या ठिकाणी विनंती केली जाते की ज्या खेळाडूंनी मात्र या गाड्या ज्या पार्किंग केलेल्या आहेत रस्त्यावर त्या मात्र पार्किंग लॉटमध्ये मात्र पार्क करा. ही प्रेमळ निवेदन असेल तुम्हाला.
यस, यावेळेला आपण पाहू शकाल एका बाजूला प्रशांत, दुसऱ्या बाजूला यावेळेला पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न, वन बाउन्स निघून जाईल, चेंडू चौकारा करता धावफलक 4 ने पुढे जाईल. यावेळेला चेंडू थांबणार नाही. ठेंगडीचे स्कोर कार्डचा विचार केला, 51 स्कोर कार्ड वर लागल्या जातात. यावेळेला मोठा हिट, चेंडू लांब 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 आउट ऑफ द पार्क येतोय, दर्जेदार षटकार. यस, यापुढील मॅच रंगली जाईल. तीर्थ 11 वर्सेस तिरू ब्रदर्स. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण टॉस करता या. एका बाजूला आपण पाहू शकाल तिरू ब्रदर्स, तर दुसऱ्या बाजूला तीर्थ 11. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस करता या. ही विनंती असेल. 4 षटकांचा खेळ झालाय. 4 षटकांच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 57 स्कोर कार्ड वर लागल्या जातात. अगदी जर बघायला गेलं तर कुठे ना कुठे जो फील्ड प्लॅन सजवला होता त्याचा मात्र पाठलाग या ठिकाणी सुरेख मात्र केला जातोय विशाल वॉरियर्स संघाकडून. यास वैयक्तिक आणि 5वं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर आपण यावेळेला पाहू शकाल स्वप्नील किणी. अगदी जर बघायला गेला तर पहिला चेंडू सुरेखरित्या मात्र यावेळेला चेंडू हाताळला जातोय. सुजेंद्र मात्र या ठिकाणी कमाल करतोय. 38 स्कोर कार्ड मात्र जर बघायला गेला तर तब्बल आपल्या संघासाठी बनवतोय. अगदी जर बघायला गेला तर फुल फॉर्म मध्ये आहे असा हा इनफॉर्म खेळाडू, डावखरा फलंदाज. यावेळेला जर बघायला गेला तर सुरेख ब्लॉक होल, मात्र तेवढाच ताकदीचा फटका त्या ठिकाणी फील्ड प्लॅन करेल. तत्पूर्वी एक आणि एकावरच मात्र रनआउटच्या रूपामध्ये परतावा लागेल. धावफलक 1 ने पुढे जाईल. टँकडेचे अगदी जर बघायला गेला तर 3 गडी बाद. स्कोर कार्डचा विचार केला 59 स्कोर कार्डवर. 2 चेंडूचा खेळ झाले. अजून येणारे चेंडू असतील ते म्हणजे 4. यावेळेला बॅटीची इनसाइड ए, चेंडू बराच काळ हवेमध्ये. चुकी ही चुकी मात्र सुधारावी लागेल, अन्यथा तुमचा संघ जरूर बॅकफुटला जाईल याच्यामध्ये नो डाऊट्स. अगदी जर बघायला गेला PPL फॉर्मॅट आहे, संधी दुसऱ्यांदा भेटेल, परंतु अशा रीतीची मात्र चुका करणार तर मात्र कुठे ना कुठे तर स्पर्धेतून बाहेर व्हावं लागेल यामध्ये नो डाऊट्स. वारंवार जर बघायला गेलं तर कॅचची संधी उपलब्ध होते, परंतु त्या संधीचा सोनं करू शकत नाही. वारंवार कॅच सुटले जात आहे, जीवनदान मात्र दिले जात आहे ते म्हणजे फलंदाजाला. आणि त्याच्याच कारणामुळे अजूनही जर बघायला गेलं तर अजून क्रीजमध्ये सुखरूप रूपी मारंतू यावेळेला चांगल्या रीतीचा चेंडू रिलीज केला. अगदी जर बघायला गेला पुढे जाऊन खेळण्याचा मंचाव होता, बॅट आणि बॉल मधला संपर्क झाला नाही आणि गडी बाद. स्टंप या ठिकाणी स्टंपिंग मात्र आपण ठिकाणी पाहिलं. प्रशांत 18 चेंडू आणि 41 धावा मात्र तब्बल आपल्या संघासाठी बनवतोय, कमाल करतोय यावेळेला. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय दीपक. स्वप्नीलने मात्र कमाल केले. कुठे ना कुठेतरी मात्र जर बघायला गेला तर कंजूस गोलंदाजी हाताळतोय असं म्हणायला देखील हरकत नाही. 4 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही जर बघायला गेलं तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 61 स्कोर कार्ड वर लागले तर अजूनही जर बघायला गेलं तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे.
यावेळेला कव्हर रिजन मध्ये त्या ठिकाणी नील आहे, फील्ड करेल तत्पूर्वी एक आणि एका धावावरच समाधान मानावं लागेल. आता उर्वरित शेवटचा चेंडू असेल. 62 स्कोर कार्डवर भला मोठे मात्र धावांचा डोंगर रचलाय तो म्हणजे विशाल वॉरियर संघाने, याच्यामध्ये नो डाऊट्स. यावेळेला अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, अगदी टप्पा पडल्यानंतर बराच उसळी घेतली या चेंडूने आणि त्याच कारणामुळे एक धावावर समाधान. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाते, रनआउटच्या रूपामध्ये मात्र परतावा लागेल. गडी बाद. स्कोर कार्डचा जर विचार केला तर 63 आणि 64 धावाचं मात्र या ठिकाणी टार्गेट सेट करून दिलंय ते विशाल वॉरियर संघाने, ते म्हणजे चक्षित 11 संघासमोर. MH48 790 गाडी, ॲक्टिवा गाडी आहे त्या ठिकाणी. ती मात्र पार्किंगमध्ये मात्र पार्क करायची आहे विनंती असेल. त्या ठिकाणी ॲक्टिवा गाडी आहे ती मात्र पार्किंग झोनमध्ये मात्र पार्क करायची आहे. यस, टॉस करता यायचं आहे. एका बाजूला आपण पाहू शकाल विशाल ब्रदर्स, तर दुसऱ्या बाजूला तीर्थ संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण टॉस करता या. यस, आपण या ठिकाणी टॉस केला जाईल. एका बाजूला विशाल ब्रदर्स, तर दुसऱ्या बाजूला आपण या ठिकाणी यस तीर्थ 11 वर्सेस दिरू ब्रदर्स या ठिकाणी टॉस केला जाईल. यस, या ठिकाणी आमचे मान्यवर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी टॉस केला जाईल. यस, या ठिकाणी टॉस केला जातो मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी टॉस केला जाईल आणि काटा असा यस टॉस विन होतोय दिरू ब्रदर्स. यस, विनंती असेल कर्णधाराला, मान्यवरांना विनंती असेल मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. हॅलो हॅलो, इकडे गाड्या कोणाच्या आहेत ते काढायच्या सर्वांनी. पहिले गाड्या काढून टाका इकडनं. पहिले कुणाच्या गाड्या आहेत ते काढा पहिले इकडनं. एक पण गाडी नको पाहिजे कुणाचीच. सर्वांनी गाड्या काढायच्या इकडनं पहिले. या ठिकाणी शेवटचा आणि अंतिम हे असेल की ज्या गाड्या मात्र आपण पार्किंग
पाठलाग केला जाईल ह्याचा देखील प्रश्नचिन्ह आहे आणि प्रश्नचिन्हाचं उत्तर मात्र शिक्षित 11 संघाकडून मात्र कशा पद्धतीने दिलं जाईल ह्याचा देखील या ठिकाणी आपण ही मॅच मात्र पाहणार आहोत. अगदी जर बघायला गेला पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर प्रशांत किणी मात्र यावेळेला दाखल झालाय. अगदी जर बघायला गेलं तर पहिला ओपनिंगचा फलंदाज आणि त्याच्याच बरोबर ओपनिंगचा गोलंदाज अगदी सर्व बाजूने जर बघायला गेलं तर ऑलराऊंडर असा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय प्रशांत किणी. या ठिकाणी मॅच ऑन केली जाते. आपण जर पहिलं 64 धावाचं टार्गेट सेट करून दिलं जाते. पहिलं षटक मात्र प्रशांत किणी समोर जर बघायला गेला एका बाजूला स्वप्नील तर दुसऱ्या बाजूला लोचक जसं म्हटलं जाते की संकट मोचक आणि या ठिकाणी मात्र लोचन काय केलं जाईल गोलंदाजीच्या माध्यमातून मात्र चांगली कामगिरी. चला फील्ड प्लॅन थोडंसं सजून घ्या, स्पीडअप करा ही विनंती असेल. जास्त वेळाचा अवधी खर्च करू नका, याच्याकडे देखील लक्ष असू द्या. फुलटॉस पहिला चेंडू ज्या रीतीने गतीने चेंडू हाताळला त्याला पनिश. आणि पहिला चेंडू भव्य स्वागत जणू काही पवलिन मधूनच सेट होऊन आले होती की काय. आल्या आल्या चेंडूला फेकून दिलं 6 धावा करता. स्वप्नील मात्र या ठिकाणी काय कमाल करतोय. डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह खेळून काढलं जाते. त्या ठिकाणी विशाल मात्र फील्ड करेल तत्पूर्वी 1 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. पहिलाच जर बघायला गेला तर पहिला चेंडू ज्या रीतीने वेगाने आला त्याच्यावर उत्तरास प्रत्युत्तर मात्र दिलं जातोय 6 धावाने. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर सॉफ्ट हँडने खेळून काढलं जाते. 1 धावा अंकित केली जाईल. यावेळेला बॅटीचे इनसाइड एज फाईन लेगला मात्र फील्ड करेल तत्पूर्वी 1 धावा अंकित केली जाईल. 1च्या मदतीने स्कोर कार्डचा जर विचार केला तर 8 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. आता जर बघायला गेलं तर स्वप्नील मात्र ऑन फायर झालाय. पहिल्या चेंडूवर जर बघायला गेलं तर मोठा हिट मात्र जरूर त्याच्या बॅटमधून पाहिला. जर बघायला गेलं त्याला देखील माहिती आहे 64 धावा सहजरित्याने बनणार नाही. त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पराकष्ट करावा लागेल. यावेळेला स्ट्रेट ड्राईव्ह पण त्या ठिकाणी विशाल चुकी करणार नाही. परतावा लागेल स्वप्नीलला. बॅक टू डगआउट्स येतोय गॉन. कम ऑन डीजे. टंगडेचे आणि स्वप्नील ऑन फायर होता. मोठा हिटच्या शोधामध्ये होता परंतु कुठे ना कुठेतरी बॅट आणि बॉल मधला चांगला संपर्क झाला नाही आणि त्या ठिकाणी सचिन तैनात होते. कुठलीही चुकी केला नाही आणि नवीन बॅटर्स मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. प्रशांत यावेळेला दाखल झालाय. अगदी जर बघायला गेलं तर चांगल्या रीतीचा खेळ साकार करावा लागेल कारण पहिलाच जर बघायला गेलं तर कॅच आउट च्या रूपामध्ये स्वप्नीलला परतावं लागलं. आता जर बघायला गेलं तर 4 चेंडूचा खेळ झालाय. यावेळेला काय कमालीचा चेंडू. अगदी जर बघायला गेलं तर अचूक टप्पा आणि बेधक मारा. स्विंग अँड मिस टप्पा पडला आणि त्यानंतर जर बघायला गेलं सरळ निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अगदी जर बघायला गेलं तर बॅटीच्या समोर मात्र टाटा हॅलो बाय बाय करत मात्र हा चेंडू अगदी वेगाने मात्र निघून गेला. 5 चेंडूचा खेळ झाला. 5 चेंडूच्या अखेरीस 8. यावेळेला देखील भन्नाट वेग अगदी वेगावर स्वार प्रशांत या ठिकाणी कमाल करतोय. पहिलं षटक संपते. पहिल्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 8 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आता जर बघायला गेलं तर फलंदाजाच्या माध्यमातून प्रेशर होतं. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर गोलंदाजीच्या माध्यमातून जर 2 चेंडू आपण पाहिले तर काय कमालरित्या हाताळले. षटकार केला परंतु जर बघायला गेलं तर प्रशांतचं कौतुक करावं तेवढं कमी. अगदी लगेच पटकन कमबॅक केलं आणि त्याच कारणामुळे स्कोर कार्डचा विचार केला तर 8. चला फील्ड प्लॅन लगेच सजवा आणि गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज करा ही देखील विनंती असेल. ते म्हणजे विशाल वॉरियर संघाला एका बाजूला जर बघायला गेलं तर जिक्षित
इगल्स आपण संघ पाहतोय थोडस अडचणीमध्ये आहे. महत्वपूर्ण गडी मात्र तंबूच्या आश्रयाला परतला जातोय तो म्हणजेच सोपडील. आता दुसरा षटक हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सुजेंद्र सज्ज झालाय. अगदी जर बघायला गेलं तर आपल्या संघासाठी 41 धावा ज्यांनी बनवल्या तोच मात्र यावेळेला गोलंदाजी करता सज्ज झालाय. पहिला चेंडू अतिशय चांगल्या रीतीने रिलीज केला. टीप कव्हर क्षेत्रामध्ये मात्र यावेळेला चेंडूला ट्रॅव्हल केला जातोय. एका धावावर मात्र समाधान मानावं लागेल. एकेरी धावाने स्कोर कार्ड पुढे जात आहेत. 9 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अगदी जर बघायला गेलं तर शांत गतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. आता प्रशांत आहे. आता जर बघायला गेला डाऊन दी ग्राउंड खेळून जर काढल्या जातोय. एकेरी धावावर समाधान मानल्या जात आहेत. आणि यस अगदी जर बघायला गेलं तर यावेळेला पुन्हा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. अगदी वेगावर स्वार. कुठे ना कुठेतरी कॉन्फिडन्स लेवल हाय झालाय असं म्हणायला देखील हरकत नाही या गोलंदाजाचं. अगदी जर बघायला गेलं तर 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 9 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. समोर जर बघायला गेलं तर लोचण आहेत. चांगल्या रीतीचा खेळ मात्र साकार करावा लागेल. यावेळेला मात्र गडी बाद. अगदी जर बघायला गेलं तर बॅट आणि बॉल मधला खराब संपर्क आणि त्याच कारणामुळे सरळ चेंडू जाऊन विसावला क्षेत्ररक्षणाच्या हातामध्ये. कम ऑन डीजे. यावेळेला अनवरच्या बॅट मधून चुकीला माफी नाही. अगदी जर बघायला गेला पहिल्या चेंडूवर भव्य स्वागत ते म्हणजे जर बघायला गेला तर गोलंदाजाचं यावेळेला केलं आणि धावफलक 6 ने पुढे जाईल. टँकडेचे यस पंच 1 मिनिट. षटकार आहे की चौक? यस षटकार असेल. पंच 1 मिनिट शहानिशा करायची आहे आणि जो काही डिसिजन असेल तो आमच्या परत पोचवा. यस पंचाचे विनिमय मात्र या ठिकाणी केला जाईल आणि जो डिसिजन असेल तो आमच्या परत पोचवला जाईल. यस त्या ठिकाणी पंच आहेत. पंचाच्या माध्यमातून दर्शवला जाईल. या ठिकाणी अनवर जसा आला पहिल्या चेंडूवर मोठा ब्लास्ट मात्र आपण जरूर पाहिलं. या ठिकाणी रिव्ह्यू देखील आपण पाहिला जातो. बॅट यस चौकार असेल. धावफलक 4 ने पुढे जाईल. 14 स्कोर कार्डवर लागले जाते. नक्कीच प्रत्येक खेळाडूमध्ये कुठे ना कुठे तरी डाऊट्स असतात आणि त्या डाऊट्स मात्र क्लिअर करण्यासाठी आपले 2 पंच आपण या ठिकाणी ठेवलेत. पुढील मॅच मात्र रंगली जाईल. एका बाजूला
धीरू ब्रदर्स, तर दुसऱ्या बाजूला तीर्थ 11. दोन्ही संघाच्या ओनर्सला त्याचबरोबर संघ मालक आणि आयकॉनला देखील विनंती असेल आपले प्लेयर्स मात्र रेडी ठेवायचं आहे. बरोबर शेवटचा चेंडू, यावेळेला पुन्हा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला मिस झालाय. येतोय डॉट. 2 षटक संपते. 2 षटकाच्या अखेरी स्कोर कार्डचा जर विचार केला तर 14 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अगदी जर बघायला गेलं तर 64चा पाठलाग मात्र या ठिकाणी सुरेखरित्या केलं जातं. आता येणारे चेंडू असतील ते म्हणजे 18 आणि धावा बनवायच्या त्या म्हणजे 50. कम ऑन डीजे. टंगडीचे 2 षटकांच्या अखेरी स्कोर कार्डचा विचार केला तर 14. आता येणारे चेंडू असतील ते म्हणजे 18. धावा बनवायच्या त्या म्हणजे 50. अगदी जर बघायला गेला तर कुठे ना कुठेतरी हाणामारी मात्र या ठिकाणी करावी लागेल. मोठ्या धावांच्या शोधामध्ये जरूर जावं लागेल. एका बाजूला प्रशांत, दुसऱ्या बाजूला अनवर हे मात्र पहिल्या चेंडूवर कमाल केलंय. चौकार जरूर आलाय परंतु आता शांत राहून चालणार नाही कारण ह्या 50 धावा सहजरित्याने बनणार नाही. चला विशाल वॉरियर्स विनंती असेल आपला फील्ड प्लॅन जो आहे तो मात्र थोडा लवकर सजवा कारण हा मेगा संडे आहे आणि मेगा संडेमध्ये मात्र मोठा शेड्यूल आहे आणि हा शेड्यूलमध्ये आजच्या दिवसामध्ये मात्र मोठ्या मॅच मात्र रंगल्या जातील याच्याकडे देखील लक्ष असू द्या. आपल्याला वेळानुसार मात्र चालणं गरजेचं आहे कारण वेळ कोणासाठी थांबत नाही मित्रांनो, ह्याच्याकडे देखील लक्ष असू द्या. एक प्रेमळ विनंती असेल तुम्हाला कारण वेळेबरोबर चालले तर आपल्याला देखील वेळ साथ देईल, नाही तर वेळेबरोबर आपण चालले नाही तर वेळ आपल्याबरोबर कधी खेळ करेल हे देखील सांगता येत नाही. अगदी जर बघायला गेलं तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी ट्रॅकवर पंकज सज्ज झालाय. पंचाच्या उजवीकडून मात्र गोलंदाजी करता यावेळेला सज्ज झालाय. मैदानाच्या आतमध्ये समोर प्रशांत कॅप्टन मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल कव्हर रिझनमध्ये खेळून काढला जातोय. त्या ठिकाणी 1 धावावर समाधान. संत गतीने मात्र स्कोर कार्ड पुढे जातोय. अगदी जर बघायला गेला तर या ठिकाणी एक चोरटी धाव म्हणायला हरकत नाही. अगदी जर बघायला गेलं तर थांबून राहिले आणि गोलंदाजाच्या हातामधून चेंडू निसटला त्यानंतर मात्र या ठिकाणी धावा बनल्या जातात. पहिला चेंडू जर बघायला गेला तर सुरेखरित्या त्या ठिकाणी हाताळला. 2 धावा परिपूर्ण केल्या जातात. 16 स्कोर कार्डवर लागल्या जातात. अगदी जर बघायला गेला तर धावा मोठ्या बनवाव्या लागतील. यावेळेला पंचाच्या माध्यमातून दर्शवलं जाते की हा खराब चेंडू आहे आणि 1+4 धावफलक 4 ने पुढे जाईल. कमॉन डीजे. यस या ठिकाणी आपण पाहू शकाल वाईट चेंडू होता आणि त्याच्यावर मात्र फील्ड प्लॅन मात्र क्षेत्ररक्षणाकडून थोडीशी चुकी झाली. अगदी मात्र लेझी क्रिकेट बघायला भेटला मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच कारणामुळे चेंडू अगदी वेगाने निघून गेला. जर बघायला गेलं तर खूप शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न या ठिकाणी पंकजच्या माध्यमातून केला जातोय. समोर बघायला गेलं तर प्रशांत आहे. यावेळेला काय कमालीचा चेंडू, भन्नाट वेग, योंग अँड मेस. यावेळेला जर बघायला गेलं तर अचूक टप्पा आणि बेधक मारा. अवघड पद्धतीचा चेंडू होता. पनिश करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु बॅट आणि बॉल मधला संपर्क होत नाही. प्रशांत त्या ठिकाणी आहेत, अजूनही शांत आहे. अगदी जर बघायला गेला खोलवर पद्धतीचा चेंडू पॉलर थ्रू मध्ये मात्र स्वतः फील्ड करेल. डॉट पद्धतीचा चेंडू येतोय. आता जर बघायला गेला तर 4 चेंडूचा खेळ झालाय. तीन चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 21 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अजूनही जर बघायला गेला 3 चेंडूचा खेळ येणार बाकी. आता जर बघायला गेला तर कुठे ना कुठेतरी ही नशिबाची साथ विशाल वॉरियर संघाच्याच बाजूने आहे की काय. अगदी चांगल्या रीतीचा फटका होता त्या ठिकाणी मात्र चेंडू पंचांना लागला आणि त्याच कारणामुळे कुठे ना कुठेतरी 1 धावा सेव्ह झाली असं म्हणायला देखील हरकत नाही. आता जर बघायला गेलं तर 22 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. चांगल्या रीतीचा मात्र या ठिकाणी खेळ आहे. दर्जेदार दोन्ही संघ. मात्र आता जर बघायला गेलं तर ऑन फायर व्हावं लागेल अनवरला. आता शांत राहून चालणार नाही. आकड पद्धतीचा आहे चेंडू. बराच काळ हवेमध्ये देखील आहे. क्षेत्ररक्षणामध्ये चुकी 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 परंतु फील्ड प्लॅन काय एफर्ट्स त्या ठिकाणी लावले जातात सचिनच्या माध्यमातून.
अगदी जर बघायला गेलं तर कॅच सुटला परंतु हरकत नाही, परंतु फील्ड प्लॅन जर बघायला गेलं संघाच्या कुठे ना कुठेतरी 2 धावा मात्र जरूर रोखल्या जात आहेत. 24 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अगदी जर बघायला गेलं तर जीवाच्या आकांताने मात्र प्रयत्न केला, चेंडू चौका लगत मात्र ट्रॅव्हल जरूर झाला होता, परंतु त्याला थांबवण्यामध्ये मात्र यशस्वीरित्या झालेत. यावेळेला अक्रॉस द बॅट क्षेत्ररक्षण आहे, चेंडू थांबणार नाही, निघून जाईल. चौकार. कम ऑन डीजे. टंगडीचे आता जर समीकरण बघायला गेलं तर 13 बॉल 40, 24 स्कोर कार्ड, 24 धावा स्कोर कार्ड वर लागल्या जात आहेत. अगदी जर बघायला गेलं तर 13 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. अजूनही उर्वरित शेवटचं अंतिम चेंडू बाकी आहे. यस यस षटक क्रमांक संपते. 3 षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला 28 स्कोर कार्डवर लागले जाते. थोडीशी चुकी मात्र या ठिकाणी झाली होती, परंतु हरकत नाही, माणूस आहे आणि ही चुकी मात्र माणसाकडूनच होते आणि तुमच्याकडून देखील सहकार्याची अपेक्षा असेल. आता 28 स्कोर कार्डवर लागले जातात. 12 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. आता प्रशांतला मात्र ऑन फायर हवं लागेल. बऱ्याच काळापासून जर बघायला गेलं तर शांत आहे, कर्णधाराची भूमिका बजावणारा आयकॉन खेळाडू. मात्र प्रशांत 28, 12 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. आता प्रशांतला ऑन फायर व्हावं लागेल, यामध्ये नो डाऊट्स. ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आला तेव्हापासून मात्र शांततेची भूमिका घेतलाय, परंतु यावेळेला जर बघायला गेलं तर मोठा, यावेळेला जसं म्हटलं आता ऑन फायर व्हावं लागेल आणि ऑन फायर झाला. येतोय दमजेदार षटकार. कम ऑन डीजे. टंगडेचे जर प्रशांतने 3 चेंडूमध्ये 3 षटकार लागवले तर मनीष संघेकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. अगदी जर बघायला गेलं तर पैशाचं मात्र या ठिकाणी बक्षीस मात्र लगावलं जातंय. चेंडू भळत आहे, चिक्की करणार नाही, प्रशांतला परतावं लागेल तंबूच्या आसरेला. अगदी जर बघायला गेलं बॅट आणि बॉल चांगलासा संपर्क झाला नाही. आता जर बघायला गेलं 34 स्कोर कार्डवर लागल्या जाते. येणारे चेंडू असतील ते म्हणजे 10 आणि धावा बनवायच्या ते म्हणजे 30. 10 चेंडू आणि 30 धावा. कम ऑन डीजे. यस 10 चेंडू 30 धावा. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय बाळा. आता मात्र बाळाला कमाल करावा लागेल, यामध्ये नो डाऊट्स. आता कोणाला कधी इकडे संघर्ष करावा लागेल, त्याच्याशिवाय जर बघायला गेलं तर नाही तर पराभूत अटल आहे. आणि जर सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये कष्ट करावे लागतील आणि कष्ट जर प्रामाणिक असेल तर यश नक्की भेटेल. आता 10 मध्ये 30 बनवायचे आहेत. पहिला चेंडू मध्ये मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी डाऊन द ग्राउंड मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. एका धावावर समाधान मानावं लागेल. 35 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अजूनही जर बघायला गेलं तर 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी ट्रॅकवर मात्र चांगल्या रीतीचं कामगिरी करतोय. सुचेंद्र मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी करतोय. गोलंदाजी म्हणा फलंदाजी म्हणा चांगल्या रीतीचं मात्र या ठिकाणी आपल्या आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन मैदानामध्ये खेळताना आपल्या संघासाठी आपण या ठिकाणी पाहू शकाल.
विशाल वॉरियर्स मात्र हा संघ आहे आणि त्या संघामध्ये सुचंद्र मात्र कमाल करतोय. चांगल्या रीतीचा खेळ या ठिकाणी मात्र साकार करत असताना अगदी जर बघायला गेलं फलंदाजीच्या माध्यमातून 41 धावा आपल्या संघासाठी बनवले. गोलंदाजीच्या माध्यमातून देखील चांगल्या रीतीचं षटक हाताळण्याची मात्र क्षमता असणारा हा गोलंदाज. चांगल्या रीतीचे ॲक्युरेट अचूक टप्पा आणि बेधक मारा या वेळेला बॅटीच्या रेंज मध्ये आहे. फेकून दिला जातो आउट ऑफ द पार्क. येतोय दर्जेदार षटकार. टँकडेचे यावेळेला अनवर म्हणतोय की एक तुमारी तो एक खमारी आला डॉट. त्यानंतर जर बघायला गेला पुढच्या चेंडूवर मोठा प्रहार षटकार. 7 मध्ये 23 ची गरज. यावेळेला चांगला चेंडू. गोलंदाज देखील मानतोय माझ्याकडे ती क्षमता आहे. मजबूत खांदे आणि डॉट पद्धतीचा चेंडू. षटक संपते. षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 41 स्कोर कार्ड वर लागले जाते. तत्पूर्वी आपण संधी देऊया डिस्क जॉकीला आणि येऊ लगेच मैदानाच्या आतमध्ये. कम ऑन डीजे. टँकडेचे आता 6 मध्ये 23 ची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर सचिन वडे यावेळेला दाखल झालाय. आता जर बघायला गेलं तर कोणाचा बोलवाला असेल. एका बाजूला बाळा, दुसऱ्या बाजूला सचिन. पहिला चेंडू भीमर. पंच सांगतायत की हा खराब चेंडू. स्क्वेअर मारा. 1 धाव अंकित केली जाईल. 42 स्कोर कार्ड वर लागल्या जात आहेत. फ्री हिट देखील असेल. आता ह्याचा कुठपर्यंत फायदा घेतला जाईल हा देखील प्रश्नचिन्ह आहे. अगदी आकडपदीचा चेंडू पंचाच्या माध्यमातून दर्शवला जाते की हा खराब आहे. प्रेशर आहे कारण शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये स्कोर कार्डचा जर विचार केला तर 43. आता 6 चेंडू मध्ये 21 बनवायचे आहेत. आता जर बघायला गेला तर वारंवार खराब आणि खराब 3 चेंडू मात्र जरूर हाताळले. आता समीकरण अगदी जवळ आणून ठेवले. 6 मध्ये 20 ची गरज. एक मोठा हिट आणि समीकरणामध्ये मात्र चेंजेस केला जाईल. यस कोणत्या पण फलंदाजाने मात्र षटकार मारले तर भाग्यश्री डेकोरेटर्स कडून मात्र 100 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. यावेळेला जर बघायला गेलं तर चांगल्या रीतीचा क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं आणि स्कोर कार्डचा विचार केला. 45 स्कोर कार्ड वर लागल्या जातात. 5 मध्ये 19 ची गरज. अनवर यस बाळावर मात्र बक्षिसांचं पारितोषिक लागलं जाते की यावेळेला डायरेक्ट बॉल येऊन मात्र आदळला जातोय. पंचाच्या माध्यमातून दर्शवला जातो की हा 9 आहे. स्कोर कार्ड 1 ने पुढे जाईल. अनवर बॅक टू द डगआउट्स. टंगडेचे यस बाळावर मात्र बक्षिसांचा रोख पारितोषिक लागले जाते. धीरू मोरेकडे मात्र 1000 रुपयाचा रोख पारितोषिक दिलं जाईल. कुशल कडून मात्र 500 रुपयाचा रोख पारितोषिक दिलं जाईल. षटकार मारणं गरजेचं आहे. आता बाळाला ऑन फायर व्हावं लागेल यामध्ये नो डाऊट्स. 3000 कमवण्याची संधी आहे. त्याचबरोबर भाग्यश्री डेकोरेटर्स कडून देखील 100 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. षटकार येईल का हा देखील प्रश्नचिन्ह आहे. यावेळेला बॅटीच्या रेंज मध्ये जरूर आहे. 1 बाउन्स निघून जाईल. चौकार. धावफलक 4 ने पुढे जाईल. स्कोर कार्डचा जर विचार केला तर 50 स्कोर कार्ड वर लागले जाते. अर्धशतकी मात्र धावा या ठिकाणी स्कोर कार्ड वर लागल्या जातात. आता जर बघायला गेला तर
3 चेंडू आणि 14 धावांची गरज. यस, आणि आता प्राइज वाढतोय 1101 रुपया. मात्र जर बाळाने षटकार लगावले तर धीरू मोरेकडून मात्र दिलं जाईल. आता जर बघायला गेलं तर प्राइज वाढतोय. आता ऑन फायर व्हायला लागेल बाळाला, याच्यामध्ये नो डाऊट. संधी आहे आणि संधीचं सोनं करायला लागेल. 3 मध्ये 14ची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता, अगदी गतिवान. टप्पा पडला, बॅट आणि बॉल मधला संपर्कच झाला नाही. सबमरीन चेंडू यावेळेला पाहिलं, अगदी जर बघायला गेलं तर खालतूनच चेंडू आला आणि सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निघून गेला. आता 2 मध्ये 14ची गरज. 50 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. 2 मध्ये 14ची गरज आहे. यावेळेला फुलटॉस आणि क्षेत्ररक्षणाच्या मस्तकावरून मात्र निघून जाईल हा चेंडू. 4 धावा करता. आता 1 मध्ये 10ची गरज. टँकेडिझे आता जर बघायला गेला तर कुठला स्क्वेअर मारा जर झाला तरच इकडे मात्र चिक्षित ईगल संघाला मात्र संधी असेल. काय घडलं जाईल यावेळेला. अगदी वेगावर सॉर. मात्र यावेळेला चांगला चेंडू आहे, पंचाच्या माध्यमातून दर्शवलं जाते आणि सामना विजयी होतोय. विशाल वॉरियर्स जिंकलेल्या संघाचं अभिनंदन असेल आणि पुढची मॅच मात्र रंगली जाईल. एका बाजूला आपण पाहू शकाल धीरू ब्रदर्स, दुसऱ्या बाजूला तीर्थ 11.